मुदखेड तालुक्यातील सलूग डोंगरगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे कुक्कुटपालन फार्मला भीषण आग लागली. या आगीत शेतकरी देविदास मोहन केदारे यांचे जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे कुक्कुटपालन शेडमधील 1000 कोंबडीची पिल्ले जळून खाक झाली असून ट्रॅक्टर शेडमधील साहित्यही पूर्णपणे जळून नष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार विद्युत वितरणाच्या तारा शेडवरून गेल्या होत्या. गावातील डीपीवर फॉल्ट आल्यानंतर तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे शेतकरी देविदास केदारे यांच्यावर मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. शिवाजी केदारे, डोंगरगाव येथील आम्ही रहिवासी आहोत. आमचा बंधू देविदास मोहन केदारे यांनी काहीतरी आपल्याला जोडधंदा ट्रॅक्टरचा व्यवसाय करीत करीत मजुरी करीत आपल्याला पोटाच्या उदरनिर्वाहासाठी एक जोडधंदा म्हणून एक पोल्ट्री फार्म इथं टाकलेला आहे. पण काल अचानक इथं बाजूला डिपो आहे, त्या डिपोवर बार झाला आणि इथून बाजूलाच MSCBची लाईन गेलेली आहे. मग त्या केबलला काही शॉर्ट सर्किट झाले, काही समजायला आकार नाही. मग त्याचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं या आमच्या शेडवर म्हणजे पोल्ट्री फार्म केलेला आहे त्याच्यावर त्याचे थिलंगे पडले आणि त्याच्यामध्ये या पोल्ट्री फार्मला आग लागली. आता इथं दुपारचा टाईम असल्यामुळं कोणी माणसंही नव्हती विजवायला, एक मुलगाच होता. त्याच्यामुळं या सर्व पोल्ट्री फार्मला आग लागून याच्यामध्ये जवळपास 1000 पिल्ले आणलेले होते कोंबडीचे, जवळपास 70 ते 80 हजार रुपयाचे पिल्ले, आणि त्याच्यासाठी जवळपास 8 ते 9 क्विंटल खाद्य आणलं होतं. ते जवळपास 50,000 रुपयाचं खाद्य. आणि या इथं शेड पोल्ट्री फार्ममध्येच एक शेड होता, त्याच्यामध्ये ते ट्रॅक्टर असल्यामुळे ट्रॅक्टरसुद्धा तिथंच सोडलेला दररोज राहायचं. त्याच्यामुळे ते ट्रॅक्टरचा भागसुद्धा जळाला आणि इतर साहित्य जे काय याच्यासाठी आणलं होतं कोंबड्याच्या संगोपनासाठी, पाण्याच्या टाक्या होत्या, त्याचं खाद्य आहे आणि फारे आहेत, ट्रॅक्टरचे साहित्य, इथं फ्रीज आहे, लाईट, असं मिळून जवळपास 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. गरीब माणस कशाला झाला? हे दिसतालं ना, वरून तार ते शॉर्ट सर्किट झाला, केबलचा आहे. आणि ते आम्ही MSCBला तसं म्हणलं होतं की बा इथून जवळून तार टाकण्याऐवजी थोडं दुरून घेतलं तर बरं होईल, पण ते झालं नाही. आणि त्याच्यामुळं त्या दुर्लक्षामुळे हे आमच्या गरिबाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. पाणी केलेलं आहे. MSCBचे इंजिनियर साहेब आले होते, पोलीस स्टेशनचे PI साहेब आलते, आणि तसेच गावातील तलाठी साहेब येऊन यांनी सुद्धा पंचनामा केलेला आहे. आणि आम्ही सुद्धा MSCBला, पोलीस स्टेशनला नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून आम्ही विनंती अर्ज दिलेला आहे. तरी शासनाला आमची विनंती आहे, MSCBच्या शासनाला आणि सरकारला, किंवा ह्या गोरगरीब आमच्या या बंधूचं जे काही जवळपास 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी मदत द्यावी, एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे.